बघू शकताय तुम्ही माझा पसारा किती आहे. आणि खरंच ना पोरांनी पण खूप राडा केलेला आहे. तर हो का अजून सामान लावलं नाही काय नाही. तर किचनवर तसाच राडा वगैरे पडला आहे. लोणचं सांडले पोरांनी. तर इथे एवढी खिडकी आहे तिथे रॅक बसली आणि हो की वॉशरूमचा दरवाजा आहे. दोन्ही मिळून एकच आहे. आणि बाथरूमला स्टाईल आहे एवढी मोठी लावलेली. तर मस्त आहे. आणि वर बघा पी केलेली आहे. तर बघा माझी रात्री पसरा दाजीने त्याने आणून नवऱ्याने आणून टाकल्यामुळं फ्रीजचं पाण्याचा बर्फाचं पाणी होऊन गादी भिजली. तर मी बेडवर ठेवलेली आहे सुकवायला. आणि पलीकडनं कूलर लावला ते थोडासा दिसतोय. आणि हो की आता इथं बघा हो की एवढी मध्ये भिंत आहे. वर देव ठेवले तर फॅन ठेवलाय. ही एवढी भिंत आहे आडवी. याला सगळी स्टाईल आहे. तर बघू शकता आता एवढं मी हे करणार आहे. एवढा पसारा आता शिफ्ट करून घेणार आहे. आणि बाहेर पण बघा बाहेर हो की एवढी जागा आहे. इथं एक वॉशरूम आहे आणि एवढी जागा आहे बाहेर. तर बाहेर जागा आहे. इथं दरवाजा आहे आणि इथं इकडं गॅलरी आहे. पलीकडची रूम दिसते पत्र्याची तेवढी गॅलरी बघा. तर हो का आता इथं बघा ही रस्ता आहे का बघा रोड. तर बघू शकता इकडं पण सगळं रोडच दिसणार तुम्हाला. तर इथं शाळा आहे. ही जोशफ शाळा आहे. इथं पण रोडच दिसणार. तर आता मी अजून साफसफाई चालूच आहे माझी. साफसफाई करायला घेतलेली आणि इथं बॅलर वगैरे ठेवलेली. इथं पण बॅलर आहे. आणि इथं पोरांनी कपडे टाकले ते. आणि आता अक्षय गेलेला आहे बाहेर. चला तर आता मी काय करत आहे आवरून घेऊन प्यायचे हांडे ते ठेवलेले आहेत भांडे बाहेर. आणि आवरून घेत आहे मी आता. हो की तो कूलर लावलेला बघा ब्लॅक कलर आहे कूलरचा. पूर्ण व्हाईट आहे. तर आता ही गादी अशी सुकून देते मी. आणि नंतर ना काय करणार आहे सुकते जरा सुकते. अक्षय बोलला मम्मी अशी सुकू दे गादी जास्त पैशाची असल्यामुळं. आणि फ्रीज पण बघा फ्रीजचं पण माझ्या वाटोळं झालं आहे. दाजीकडून क्रॅच गेले ते फ्रीजला. आणि चांगल्या फ्रीजचं हे झालं आहे. चांगल्या फ्रीजला नवीन फ्रीज आहे आणि नवीन फ्रीजला ही क्रॅच गेले. तर पलीकडनं बी चांबला का काय बघितलं नाही मी अजून. पण मी कामावरून आली. हां ह्या इथं पण घासला गेलाय. घासलाय पण आणि चांबलाय पण बघू शकताय. हा तिथून वर काढला का तर जिना बारीक होता. पण असू दे आता पोराचं लग्न होईपर्यंत वापरणार आहे. इथं पण बघा हे झालंय दिसत नाही आता इथं अंधारानं. तर पोराचं लग्न असलं करायच्या टायमाला चटी येईन त्यांना नवीनवाला. तर हो की पाण्याने सगळं फुगून निघलंय. चला मी इथं ब्लॉग खतम करत आहे ना. आता ही घेते पसारावरून शाने मी सर्व घेते व्यवस्थित लावून. आणि आता परत पितरपट आलेला आहे. पितरपट संपला की गट बसतायत म्हणून ही म्हणलं साफसफाई एकदमच काढा. चला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला सर्वांना बाय बाय.